नमस्कार, मी कल्पना. गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. 2-3 दिवसासाठी गावाला आलेली आहे आणि सकाळी सकाळी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे. बघू शकता. आता आमचं गाव आहे ना, खूप खेडं गाव आहे आणि सकाळीच आहे ना, म्हटलं कसं शेतात काय काय केलं, सकाळी सकाळी चक्कर मारून बघू म्हटलं. म्हणजे माहीत आहे काय आहे ते, पण मग ते कसं उतारलं, ते कसं आहे ते बघायला पण पाहिजे ना आपण गावाला गेल्यानंतर. त्याच्यामुळं मग असं बघायचं, गावाला गेल्यानंतर थोडासा चक्कर मारायचा किंवा मग याला पाणी कमी आहे, खत कमी, ते पण मग आपल्या लक्षात येतं. आणि म्हटलं चला तुमच्यासोबत ते शेअर करते. आता ह्या वावरामध्ये ना हरभरा केलेला आहे, गावठी हरभरा आहे बरं का हा. तर तुम्हाला मी नेहमी व्हिडिओमधून सांगत असते की माझं जे काही धान्य घरचंच असतं. तर हे बघा, तुम्हाला मी आज सविस्तर सांगणार आहे आणि दाखवणार पण आहे की माझं घरचंच असतं असं. हे बघा, आता याच्यामध्ये ना हरभरा केलेला आहे आणि तो गावठी हरभरा आहे. गावठी चणा किंवा काळा चणा म्हणतात त्याला. आणि त्याच्यामध्ये बघू शकता ही मोहरीची झाडं पण उतरलेली आहे. आता ही झाडं आहे ना अजिबात पेरलेली वगैरे नाही आहे बरं का. मी व्हिडिओमधून सांगत पण असते तुम्हाला की माझी मोहरी असते ती घरचीच असते. आता हे मोहरीचे झाडं त्याचे तेच उतरलेले आहे आणि त्याला ह्या शेंगा आलेल्या आहे बघू शकता. आता हे शेंगा कोवळ्या आहे अजून त्या, आणि त्यानंतर निबारल्यानंतर त्या वाळल्यानंतर आपल्याला हे झाडं आहे ना कापून घ्यायचे असतात आणि आपल्याला ते शेंगा आहे ना अशा मळून घ्यायच्या असतात. मग त्याच्यामधून आपल्याला गावठी मोहरी ही भेटते आणि ती व्यवस्थित साफ करायला लागते. आणि त्याच्यामुळे मी घरूनच मग मला मोहरी ही देत असतात माझे जावा वगैरे. हे बघा इतकी उतरलेली आहे आणि गावठी मोहरी बरं का, त्या हरभऱ्याच्या वावरामध्ये उतरलेली आहे. आणि हा हरभरा आहे ना माझ्या मावस जावाने केलेला आहे. चला त्याच्यानंतर इथे ना हे बघा, वाटाण्याचं झाड किंवा वाटाण्याच्या शेंगा ज्या असतात ना गावठी, तर ह्या पद्धतीचे असतात. हे बघा, आता माझ्या जावेनं आहे ना असं थोडंसं आहे ना एक वाफ आहे ना वाटाणा केलेला होता, गावठी वाटाणा म्हणतात याला. हे बघा, तिने आहे ना तो सोंगून ठेवलेला किंवा कापून ठेवलेला आहे, वाळलेला आहे आणि त्याच्यातल्या शेंगांमधले वाटाणा तुम्हाला दाखवलेला आहे. बघू शकता गावठी वाटाणा असा असतो. आता ती एक ठिकाणी जमा करून आहे ना याच्या शेंगांचं आहे ना वाटाणा म्हणजे काढून घेईल ती. हे बघा, ह्या साईडला इकडे तिने गंज मारून ठेवलेले आणि ह्या साईडला पण असे सरळ सोंगून आणि गंज मारून ठेवलेले. ते काही खाली पडत नाही, जास्त काही वाढलेले नाही आहे ते. त्याच्यानंतर आहे ना आता हे बघा, आमच्याकडे प्रत्येकाच्या घरामध्ये गाई म्हशी असतातच. तिच्याकडे पण आहे ना गाई पण आहे, म्हशी पण आहे आणि ती बघा ह्या पद्धतीने अशी गौऱ्या थापत असते. आणि गाय असली म्हणजे आपल्याला शेण पण भेटतं, चुल्याला लावायला गौरी पण भेटते, दूध पण भेटतं, दही पण भेटतं, तूप पण भेटतं. तिने ह्या वावरामध्ये गहू केलेला आहे आणि ही शेती माझी आहे तर तिला मी करायला दिलेली आहे. आता त्याच्यानंतर आता ह्या बाजूला बघू शकता, ह्या वावरामध्ये आम्ही ना आमच्याकडे गाई भरपूर आहे. समोर दिसतं तिकडे गोठा आहे आणि गोठ्याचं ते जे शेण असतं ते खत बघा आम्ही ह्या साईडला टाकलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. कोंबड्यांची पोल्ट्री पण इकडे आहे ह्या बाजूला. आणि त्याच्यानंतर ह्या साईडला आहे ना संपूर्ण बांधाला आम्ही आंबे लावलेले आणि भरपूर दिवसाचे झाले ते. त्याला खूप आंबे येतात बरं का. घरी खाण्यासाठी पण होतात, पाहुण्यांना पण देण्यासाठी पण होतात आणि आम्ही लोणचं पण घरीच घालतो आणि ज्याला लागले ते आंबे तोडून पण नेतात लोणच्यासाठी. जांभळीचे पण भरपूर झाड आहे ह्या बांधाला, फणसाचे पण भरपूर झाड आहे. पण कसं आम्ही सीझनवर जात नाही, त्याच्यामुळं कधीतरी मग सीझनवर गेलं तर आम्हाला पण भेटतात. संपूर्ण तुम्हाला हे हिरवं दिसत असेल, संपूर्ण हे वावरामध्ये घास केलेला आहे. आता किती घास आहे बघू शकता. आणि घासाचं बी तर खूप म्हणजे खूप महाग भेटतं. आता तुम्हाला माहीत नाही, शहर गावातल्या लोकांना माहीत नसतं, घासाचं बी खूप महाग भेटतं बरं का. आता गावाकडे बघा आपल्याला प्रत्येक दिवशी भाजी विकत आणायला लागते. आता याच्यामध्ये माठाची भाजी बघू शकता घासामध्येच उतारली, ती काय पेरायला वगैरे लागलेली नाही बघा. हे बघा, आणि घास पेरलाय मध्ये आणि दांडाला आहे ना कडेला बघा ही किती छान अशी भाजी उतरलेली आहे बघू शकता. मी म्हटलं चला काय काय आहे ते बघूया. तरी मी तुम्हाला माझं आहे ना हे अर्धच शेत दाखवणार आहे बरं का. अर्ध शेत तुम्हाला मी दाखवणार नाही, कारण का मला खूप घाई पण होती आणि यायचं पण होतं इकडे त्याच्यामुळे.
त्याच्यानंतर आहे ना ही बघा भाजी तर तुम्ही बघू शकता, तरी पण आहे ना ही भाजी आहे ना मी तोडलीच. आणि मोहरीची पण भाजी आहे बघा. मोहरीचं झाड तुम्ही बघू शकता, पहिलं असं असतं, त्याच्यानंतर मी तुम्हाला याच्या आधी दाखवलं मोहरीचं झाड. चिलाची पण भाजी आहे बघू शकता. चिलाची भाजी तर खूप आयुर्वेदिक आहे बरं का, आवर्जून खायची चिलाची भाजी. बघा खेड्यागाव असलं तर बघा, खेड्यागावामध्ये असं भाजीपाला भेटतो लगेच. आपल्याला इथे 3 भाज्या भेटली की नाही बघू शकता. माठाची भाजी, मोहरीची भाजी आणि चिलाची भाजी, लगेच इथे ह्या भाज्या भेटल्या म्हणजे आपलं 3 दिवसाचं काम तर आरामात होऊन जातं गावाला. त्याच्यामुळे आणि एकदम अशा फ्रेश पण भाज्या भेटतात, ताज्या पण भाज्या भेटतात. हे बघा त्याच्यानंतर आहे ना ह्या वावरामध्ये ना गहू पेरलेले, आमच्याकडे गहू भरपूर पेरलेले असतात बरं का. हे बघा आता शेडच्या पोल्ट्रीच्या ह्या बाजूला आलेली मी. आता ह्याच्यामध्ये बघा किती आंब्याचे पानं पडलेले, कारण का इथे माझ्याजवळ आहे ना, माझ्या पाठीमागे खूप मोठं आंब्याचं झाड आहे, त्याच्यामुळे ते पानं पडलेले आहे. आणि ह्या वावरामध्ये ना गव्हाच्याच बाजूला म्हणजे एक वाफा आहे ना लसूण लावलेला आहे. आता आम्ही जो लसूण लावलाय ना तो खूप लसूण लावलाय, तिकडे तर मी गेली नाही. आणि इथे ना ही माझी मावस जाव आहे ना, तिने ह्या वावरामध्ये एक वाफा लसूण लावलेला आहे बघू शकता. तिला मी शेती करायला दिलेली माझी तिने. आता ती आहे ना हे बघा ह्या लसणाला काय टाकते बघा, तर याला जी राख असते ना, आपण चूल पेटवतो ना, चूल पेटवल्यानंतर ज्या गवऱ्या आपण लावतो ना शेणाच्या, त्याची राख टाकते. आता हे झाड तुम्हाला मी दाखवते, खाली मुळा आहे. जे मुळे येतात ना, मुळ्याचं झाड आहे बरं का हे. खाली त्याला मुळे येतात आणि वरती ते फुलं आले तर याला वरती शेंगा येतात. तर हे झाड आहे डिंगऱ्या. डिंगऱ्या माहीतच असतील ना तुम्हाला. खालच्या साईडला मुळा येतो आणि वरती डिंगऱ्या, ते शेंगा येतात. हे बघा तिने असे झाडं पण लावलेली आहे आणि ती पण माझ्यासोबत बोलत होती. आता तिने ना गवऱ्या वगैरे थापल्या. सकाळची सुरुवात आहे बघा. सकाळी सकाळी गाई गुरांचं काम त्यांची चालूच असतं आणि ती पण माझ्यासोबत बोलतच होती. आणि चला त्याच्यानंतर आहे ना इथे पुढचे तुम्हाला झाडांचं मी नाव पण सांगते आणि ते काय ते पण सांगते. हे बघा डिंगऱ्या किंवा मग मुळ्याचं तुम्हाला सांगितलं. आता इथे हे दिसतंय बघा व्हाईट कलरचं हे फुलासारखं झाड दिसतंय, तर हे आहे कांदा. कांदा म्हणजे याला म्हणतात आहे ना, कांदा लावल्यानंतर आहे ना याला मोठं असं आहे बघा फूल येतं आणि या फुलातून आपल्याला कांद्याचं बी तयार होतं. म्हणजे याला डोंगळे म्हणतात आमच्याकडे. या पद्धतीने असे कांदे लावायचे आणि ते तोडायचेच नाही त्याचं पान वगैरे, आणि त्याला छान असं फूल तयार होतं आणि त्याच्यातून बी तयार होतं. तिने ना तिच्या घराच्या समोर आहे ना हे बघा केळीचे असे थोडेफार झाडं लावलेले आहे आणि त्याला केळी पण आलेले. हे बघा तिला आहे ना खूप अशी आवड आहे बरं का. तरी मी तुम्हाला सांगते, मी अर्धच माझं शेत दाखवलं, अर्ध शेत बाकी आहे. आता तिला मी माझी जमीन करायला दिली तर तिने भरपूर असे माझ्या शेतामध्ये झाडं लावलेले, कारण का ती नंतर निघून गेल्यानंतर सगळं तर माझंच आहे. तर त्याच्यामुळे तिला खूप आवड आहे बरं का. हे बघा पपईचं झाड तर इतकं मोठं आहे, तरी मी ज्या वेळेस पपया पिकल्या त्यावेळेस जर गेली तर ती आवर्जून मला पपई देत असते गावठी. तिने बघा कोंबड्या पण पाळलेले आहे बघू शकता. गावठी अंडे पण ती विकते गावाला. म्हणजे बघा किती म्हणजे शेतात राहणं म्हणजे किती चांगलं आहे आणि किती सगळ्या गोष्टी आपल्याला तिथल्या तिथं भेटतात. गावठी कोंबड्या बघा मस्त चरतात. त्याच्यानंतर आहे ना बघा अगदी थोडंसं 1 किंवा 2 वाफा तिने ना हे बघा मेथी टाकलेली आहे. आणि मेथी तर तुम्ही बघू शकता किती चांगली आहे ती. आता ती काय करत असते, थोडीफार ना अशी 50 जुडी काढते, तीच उपटते, बांधते आणि आमच्या गावामध्ये ना ती घेऊन जाते विकण्यासाठी. तर ती 20 रुपयाला जुडी देत असते. याच्यामध्ये तिने ना गावठी हरभरा पेरलेला आहे बघू शकता. या बांधाला संपूर्ण आहे ना निर्गिलीचे झाडं आम्ही लावलेले. आता मोठे झाल्यानंतर आम्ही ते तोडतो किंवा विकतो. आणि चला त्याच्यानंतर आहे ना हे बघा ही आहे माझी शेती आणि तिला दिलेली मी करण्यासाठी. त्यांना शेती वगैरे नाही माझ्या मावस जावेला, म्हणून ती करते. आणि मेथी पेरलेली तिने बघू शकता. ती मला सांगत होती तुम्हाला जायच्या वेळेस ना मेथीची भाजी घेऊन जातं. खरंच तिने मला ना खूप मोठी जोडी दिली मेथीची. आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघा त्या मेथीच्या वावरामध्येच आहे ना काही मोहरी पण उतरलेली आहे बघू शकता. आणि सुंदर अशी मेथी बघा. आणि मेथीच्याच बाजूला आहे ना तिने याच्यामध्ये ना धने पण टाकलेले आहे, म्हणजे कोथिंबीर. हे बघा शेजारीच टाकलेले. मग ती काय करत असे, थोडीशी मेथी काढते एक दिवशी, दुसऱ्या दिवशी थोडीशी कोथिंबीर काढते. मग त्या घेतात लोक असं कोथिंबीरीच्या वड्या करतात किंवा गावाला तर शक्यतो मुटकेच म्हणतात, मुटके करतात. मग ते असं ना
तिचं काम आवरलं का ती अशी उपटते आणि जुड्या बांधून गावामध्ये ती घेऊन जाते. कारण का कसं त्यांचं याच्यावरच असतं अवलंबून, तुम्हाला माहीतच आहे शेतकऱ्याचं. आणि हे बघा अशी छान ती शेती करत असते आमची पण. आणि मग तिने मला कोथिंबीर पण दिली, मेथी पण दिली आणि ती असं देत असते, काही ना काही देत असते ती. हे बघा ह्या वावरामध्ये तिने असं करत असते थोडंफार, जिथे जिथे पाणी जातं ना तिथे त्या पद्धतीनं ती टाकत असते काहीतरी, असं घरी पण खाण्यासाठी होतं. आता इथे आहे ना त्याच वावराचे तिथे ना शेजारीच आहे ना आमचा देव आहे. म्हणजे हा देव ना वावरामध्येच किंवा असं वावराच्या कडेला बसवायला लागतो. हा म्हसोबा आहे, याला म्हसोबा म्हणतात. आणि त्या साती आसरा आहे बघा, 7 बहिणी आहे ना त्या पण आहे बसवलेल्या, बघू शकता. आणि तिने आहे ना ती काय करत असते, रोज आंघोळ वगैरे घालते देवांना वगैरे, किंवा मग अगरबत्ती लावते, दिवा लावते तिथे. आणि हे बघा तिने ना असे शेवंतीचे झाडं पण लावलेले बरं का माझ्या जावेने. तिला आहे ना खूप आवड आहे अशी. आणि किती सुंदर आहे बघा ते शेवंतीचे झाडं. तुळशी तर खूप लावलेले आहे, किती मंजुळा आलेले आहे त्याला. हे बघा गावाकडे तुळशीचे झाडं पण खूप मोठे होतात, मंजुळा तर बघा किती आलेले आहे. अजिबात आपल्याला लावायला लागत नाही हे झाड, त्याच्याच मंजुळा खाली पडतात आणि ऑटोमॅटिक ते झाडं उतरतात. तर बघू शकता इथे बघा सुंदर असे तिने ना शेवंतीचे ना कलरफुल असे झाडं लावलेले. आणि त्याच्यानंतर इथे बाजूला आहे ना थोडंसं तिने ना एक गुलाबाचं पण झाड लावलेलं आहे. तर त्या गुलाबाच्या झाडाला पण आहे ना बघा किती कळे आलेले आहे छोट्या छोट्या. त्या गुलाबाच्या झाडाच्या शेजारी तिने ना इथे बघा हे जास्वंदीचं झाड लावलेले. ते तर खूप वरती गेलेलं आहे आणि वरती पण त्याला फुलं आलेली आहे, बघू शकता. म्हणजे तिला अशी आवड आहे तर मग ती करत असते. आणि गावाला खूप छान काहीतरी आपल्याला करायला पण आवडतं बरं का. त्याच्यानंतर आहे ना बघा ह्या वावरामध्ये पण गहूच केलेला आहे. आमच्याकडे गहू जास्त करतात आणि आम्ही गहू विकतो पण कोणाला पण. आणि हा गहू आत्ताच केलेला आहे, जास्त दिवस नाही झालेले, 15-1 दिवस किंवा थोडे 15 दिवसापेक्षा जास्त झालेले असतील. आता त्याच्या शेजारी बघा याच्यातही गहू केलेला आहे आम्ही. आणि हा गहू आहे ना लवकर पेरला तर, कारण ही जागा रिकामी होती तर लवकर पेरला आम्ही. आता हा गहू आहे ना हुरड्यावर आलेला आहे किंवा वंब्यावर आलेला आहे. आता याच्याच वंब्या थोड्याशा आहे ना माझ्या सासूना तोडल्या आणि त्या भाजल्या त्या थोड्याशा. कसं आता आम्ही पण सीझनवर जर गेलो तर आम्हाला पण थोडंफार असं खायला भेटतं, नाही तर मग त्या वाळून जातात किंवा मग कवळे असतात त्यावेळेस नाही भेटत. आणि दुसरीकडून तर दुसऱ्याचं काही आणत नाही आम्ही, आमच्या शेतामध्ये जे आहे तेच आम्ही खात असतो. आणि तिकडे समोर पण आहे ना भरपूर लांब आहे ना, तिकडे पण आहे ना मी काही गेले नाही बरं का, तिकडे पण भरपूर गहू गेलेले आहे. आम्हाला पाणी कमी पडतं त्याच्यामुळे शेती आमची खूप आहे, भरपूर आहे. हे बघा अजून आहे ना 15 दिवसांनी तर पूर्ण हा गहू वाळलेला राहील बघा. पुढच्या वेळेस मी जाईल तर तुम्हाला मी दाखवेल हा गहू पूर्ण वाळलेला राहील. चला त्याच्यानंतर आहे ना बांधाला बघा पपईचं झाड इतकं मोठं आहे. आणि मी म्हटलं पपया पिकल्या का नाही बघायला गेली मी तर 2-3 पपया गार असलेल्या होत्या. तर म्हटलं चला गावठी पपया आहे, म्हणजे गावठी नाही वेगळ्याच आहे ते पपया, पण खूप छान आहे. आणि बघा झाड तर इतकं छोटं आहे पण तुम्ही पपया तर बघू शकता. म्हणजे असं गावाला गेल्यानंतर आहे ना असं सगळ्यांच्या भेटी गाठी पण होतात आणि आपल्याला असं घरचं काहीतरी खायला पण भेटतात. तर माझ्या शेतामध्ये बघा हे पपईचं झाड लावलेलं होतं आणि त्या झाडाला पपया किती आलेले आहे बघू शकता. ते तर खातच असतं पण मग आम्ही पण असं गेलो तर आम्हाला पण ते देत असतं. बघा माझं घर इथे शेतातच आहे माझं घर आणि आजूबाजूला सगळी माझी जमीन आहे बरं का. शेतातच आम्ही घर बांधलेलं आहे, बघू शकता. आत्यांनी काय केलेलं आहे म्हणजे माझ्या सासूने ना घराच्या समोर आहे ना, आता माझ्या सासूबाई भरपूर म्हाताऱ्या झाल्या तर त्यांनी ना असं बघा त्यांना असं खूप आवड पण आहे अजून, म्हणजे करतात थोडंफार. आणि हे बघा वांग्याची झाडं लावलेली होते, घराच्या समोर जागा होती मोकळी तर त्या वांग्याच्या झाडाला आहे ना ते बघा किती वांगे लागलेले आहे. ते पण भाजीला तोडत असतं आणि मी गेली तर म्हटलं चला वांगे आहे का नाही बघू. तर मला पण आहे ना वांगे भेटले बरं का. आणि माझ्या सासूबाईला त्यांना म्हणजे त्याला फक्त पाणी घालतात आणि जे गाईचं शेण असतं ना, शेण आहे ना ते ओलं शेण आणून त्या प्रत्येक झाडाला घालत असतं माझ्या सासूचं काम. हे बघा इतके वांगे निघालेले आहे. आता माझ्याच घरातलं बरं काही हॉलमधलं. आता मी तुम्हाला नेहमी सांगत असते का नाही माझे घरचेच तांदूळ वगैरे असतात. हे बघा माझ्या वाट्याला हे इंद्रायणी तांदूळ इतके आलेले आहे, बघू शकता. आता मी पण दुसऱ्याला शेती करायला देते तर मग मी असं वाटण्या करून घेतो. ते हे बघा माझ्या वाट्याला बघा ह्या गोण्या आलेले आहे, बघू शकता. 25 किलोचे हे कट्टे करून ठेवलेले आहे, म्हणजे कसं ज्याला घ्यायचे त्यांना मग कसं मग देता येतं 25 किलो. तर हे बघा ह्या साईडला पण आहे आणि ह्या साईडला पण आहे, बघू शकता.
चला इथे बघा गोधड्या पण आहे आणि मुलं झोपायला असतात माझ्याकडे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल लाईक पण करा.